राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील आपले आमरण उपोषण आंदोलन चालू केल्यामुळे आता राज्य सरकारवर दबाव वाढलाय। तर दुसरीकडे काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या दरम्यान मुंबईमध्ये हजारो मराठा आंदोलक आलेले असताना सरकारच्या दरबारातही मोठ्या हालचाली होत आहेत। त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्याचं एक घाव दोन तुकडे होणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। मनोज जरांगे आता मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करतायत। जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही ही थेट भूमिका त्यांनी जाहीर केली। तर जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले। सीएसटी आझाद मैदान इथे मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आंदोलक जमा झाल्यामुळे जिकडे तिकडे गर्दी पाहायला मिळते आणि अशाच परिस्थिती जर कायम राहिली तर मुंबईतील चाकरमान्यांचे हाल होतील, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवरही ताण पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आंदोलन मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळ्यांचा सरकारवर नेमका काय दबाव येतोय, जो वाढतानाचा दबाव आहे त्यावर सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।